आज आपण अँगल मेजरमेंट चॅप्टरमधील को टर्मिनल अँगल हा पॉईंट बघणार आहोत. तर आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघा डायरेक्टेड अँगल, झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन क्वाड्रंट अँड क्वाड्रंटल अँगल ह्या सगळ्या अँगल्सच्या डेफिनेशन बघितल्या, त्याचं मिनिंग बघितलं, त्यांचं मेजरमेंट कशा प्रकारे आपण करतो ते बघितलं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पॉईंट महत्वाचा आहे, तो पॉईंट आहे को टर्मिनल अँगल्स. याच्यावर डिपेंड आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो. ठीक आहे, हा पॉईंट थोडासा महत्वाचा आहे. ओके, सो आपण डेफिनेशन बघूया को टर्मिनल अँगलची. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ को टर्मिनल अँगल? सो को टर्मिनल अँगल मीन्स अ डायरेक्टेड अँगल of different amount of rotation having the same positions of initial ray and terminal ray. It's that called as co-terminal angle. Okay, so बघा आपण diagrammatically बघूया definition. This is OA, ray OA, and ray OA is our initial arm. Then we can rotate that OA and we get another ray OB. And that ray is a terminal arm. And here angle is formed. Okay, and that angle is called as co-terminal angle. पण आता एक नाही तर बघा मेजरमेंट आपण कशा प्रकारे करू शकतो. तर बघा अनेक प्रकारचे आपण अँगल त्या ठिकाणी मेजर करू शकतो. त्या प्रत्येक अँगल मेजरमेंट करताना त्या प्रत्येक अँगलचा इनिशियल आर्म हा ओएच असला पाहिजे आणि टर्मिनल आर्म हा ओबीच असला पाहिजे, तरच आपण त्या सगळ्या अँगल्सला म्हणणार आहोत को टर्मिनल अँगल. दिस इज फर्स्ट अँगल. वी कॅन मेजर दॅट अँगल बाय क्लॉकवाइज डायरेक्शन. दिस इज क्लॉकवाइज डायरेक्शन. Therefore right angle AOB is co-terminal angle. So next angle we can measure that another angle by anti-clockwise direction. बघा हा मेजर केला आपण. एक रोटेशन कंप्लीट झालं इथपर्यंत, म्हणजेच इथून पुन्हा आपण या ठिकाणी इथपर्यंत गेलो. ओके, तर बघा आता आपण कन्सिडर करूया की डायरेक्ट अँगल एओबी, दॅट अँगल हॅव्हिंग मेजरमेंट 30 डिग्री. बघा मेजरमेंट ऑफ डायरेक्ट अँगल एओबी कोणता? फर्स्ट अँगल म्हणूया आपण. त्याचं मेजरमेंट असेल 30 डिग्री फर्स्ट अँगलचं. ठीक आहे. सो अनदर अँगल बाय क्लॉकवाइज डायरेक्शन अँड देअर मेजरमेंट इज किती असणार आहे? ज्यावेळेला आपण एक रोटेशन कंप्लीट करतो त्यावेळेला मेजरमेंट असतं 360 डिग्री. ओके, पण आपण ह्या अँगल विषयी बोलतोय आपण. पण आपण हा अँगल मेजर करताना पूर्ण एक रोटेशन कंप्लीट केला आहे का? तर नाहीये. त्यामधला एवढा पार्ट जो तो मिसिंग आहे, तेवढा पार्ट आपण मेजर केला नाही. तिथून फक्त आपण इथपर्यंत थांबलेलो आहे, टर्मिनल आर्मवरती येऊन थांबलोय. बरोबर आहे. म्हणजे जर तो अँगल इथपर्यंत आला असता तर त्याचं मेजरमेंट 360 डिग्री झालं असतं. ओके, पण आपण इथपर्यंत न येता इथेच थांबलो आहे, म्हणजे इथपर्यंत मेजरमेंट किती असणार? तर 360 मला आपल्याला हा 30 जो आहे तो मायनस करावा लागेल, म्हणजे हे मेजरमेंट येणार 330 डिग्री. ओके, पण आपण क्लॉकवाइज डायरेक्शनने मेजर केलं आहे. सो वेन वी कॅन मेजर द अँगल बाय युझिंग क्लॉकवाइज डायरेक्शन देन वी गेट दॅट मेजरमेंट इज निगेटिव्ह. ओके, देअरफॉर their measurement is minus 330 degree. Okay, and when we can measure any angle by clockwise anti-clockwise direction, then their measurement is positive. Therefore this angle having measurement plus 30 degree. Okay, so अजून आपल्या ठिकाणी अँगल काय आहे तर तो आपण कसा मेजर केला आहे? तर बघा आपण इनिशियल पासूनच मेजरमेंट करतोय. ठीक आहे, आणि या तिन्ही अँगल साठी इनिशियल आर्म हा ओएच आहे, तो चेंज झाला नाही. अँड टर्मिनल आर्म इज ओबी, तो सुद्धा चेंज झाला नाहीये. ठीक आहे, तर बघा थर्ड अँगल जो आहे तो बघा आपण कसा मेजर केला. आपण इनिशियल आर्म पासून स्टार्ट केलं मेजरमेंट करण्यासाठी, पुन्हा आपण एक रोटेशन कंप्लीट केलं, पण आपण रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर थांबलो नाहीये, आपण अजून थोडंसं पुढे गेलेलो आहे. बरोबर आहे, म्हणजे इथपर्यंत अँगल आला 360 डिग्री एवढा. ठीक आहे, आणि आपण अजून पुढे गेलो आणि ह्या एवढ्या अँगलचं मेजरमेंट किती आहे? 30 डिग्री आहे. म्हणजेच या इथून इथपर्यंत जो आहे त्यामुळे तो ऍड जर केला आपण तर आपल्याला त्याचं मेजरमेंट येईल किती येणार? तर 360 प्लस 30 म्हणजे त्याचं मेजरमेंट येईल 390 डिग्री. ओके,
सो थर्ड अँगल इज 300 हॅव्हिंग मेजरमेंट 390 डिग्री. ठीक आहे, आपण हे 3 अँगल वेगवेगळ्या प्रकारे मेजर केले आहेत. ठीक आहे, पण तिघांसाठीही तिन्ही अँगल मेजर करताना तिघांचाही इनिशियल आर्म हा OAचा आहे अँड टर्मिनल आर्म हा OBचा आहे. ओके, त्यानंतर आपण त्या अँगल्सला म्हणणार आहोत को टर्मिनल अँगल. तुम्ही कशाही प्रकारे कितीही अँगल फॉर्म करा. आपण इथं एक रोटेशन कंप्लीट करू इथे गेलो आहे, तुम्ही 2 रोटेशन कंप्लीट करा आणि मग पुढे जावा. ठीक आहे, पण तुम्ही कितीही अँगल एका अँगलचे किती किती खूप प्रकारे मेजरमेंट करू शकता. मग त्या प्रत्येक मेजरमेंट वेळेस इनिशियल आर्म हा OS ठेवायचा आणि टर्मिनल आर्म हा OB ठेवायचा, तरच त्या अँगल्सला म्हणणार आहोत आपण को टर्मिनल अँगल. ओके, डेफिनेशन कंप्लीट झालेली आहे. पण को टर्मिनल अँगलचं एक मिनिंग जे आपण आता बघितलं ते एक मिनिंग आहे आणि त्याचं अजून एक मिनिंग आहे. तर सेकंड मिनिंग काय आहे तर बघा, इफ द टू डायरेक्टेड अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स देन difference between measures of these two direct angles is an integral multiple of 360 degrees. This is second meaning of co-terminal angle. ठीक आहे, तर मिनिंग काय बघा, त्यांनी सांगितलेले काय की तुम्ही कोणतेही 2 अँगल घ्या. ओके, कुठलेही 2 अँगल घ्या, त्या 2 अँगलचा म्हणजे ते 2 अँगल डायरेक्टेड अँगल असले पाहिजेत. ओके, आणि मग आपण प्रूव्ह करूया की तो को टर्मिनल अँगल आहेत का ते. जर कोणते आपण डायरेक्टेड अँगल घेतले तर त्या 2 अँगलचा डिफरन्स फाइंड केला. डिफरन्स मीन्स सबस्ट्रॅक्शन दोघांना अँगलचं करायचं. मग सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्यांचे येणारं आन्सर हे 360च्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये जर आलं तरच आपण त्या पेअरला म्हणू शकतो को टर्मिनल अँगल्स. ओके, आता ऑलरेडी आपले हे 3 आपल्याला माहिती हे तिन्ही को टर्मिनल अँगल्स आहेत. तरी आपण ह्या तिन्हीपैकी कुठलीही 2 एक पेअर घेऊया, कुठलीही तिन्हीपैकी कुठल्याही 2 अँगलची पेअर घेऊया. ओके, सो वी कॅन कन्सिडर द पेअर ऑफ 30 डिग्री अँड मायनस 330 डिग्री. ओके, आपल्याला फाइंड करायचे काय, वी कॅन फाइंड डिफरन्स ऑफ दिस 2 अँगल्स. ओके, सो डिफरन्स ऑफ दिस 2 अँगल्स इज 30 मायनस इंटू मायनस 330 डिग्री. So minus into minus plus, so 30 plus 330 is equal to 30 plus 330 किती येणार 300 बघा 360. ठीक आहे, म्हणजे हे आलं 1 into 360. ओके, this is first example. Second example, we can consider another pair minus 330 degree and 390 degree. Okay, so we can find difference of these 2 angle. So minus 330 degree minus 390 equal to minus minus plus होणार आणि याचा आन्सर येईल minus 720 degree. Okay, so minus into bracket 720 means 2 into 360. म्हणजे आहे का ते त्या इंटिग्रल मल्टिपल 360च्या त्या निगेटिव्ह साईन असेल, ठीक आहे चालेल निगेटिव्ह साईन, कारण ते निगेटिव्ह साईन मेजरमेंट डिपेंड असणार आहे. ओके, 720 अँगल या ठिकाणी येणार आहे, पण ते आपण जर क्लॉकवाईजने मेजरमेंट केली याच अँगलची तर आपल्याला या ठिकाणी हा अँगल मिळणार आहे 720. निगेटिव्ह सुद्धा मिळेल आणि पॉझिटिव्ह सुद्धा मिळणार आहे. डिपेंड्स राहणार आहे डायरेक्शनवर, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, ते आपल्या मेजरमेंटवर डिपेंड राहणार आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन आहे ते. ठीक आहे, आन्सरमध्ये या आन्सरला निगेटिव्ह साईन असेल तरी चालेल, फक्त जी व्हॅल्यू आहे ही जो नंबर आहे तो नंबर 360च्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये आला पाहिजे. जर तो त्या मल्टिपलमध्ये आला तरच आपण त्या पेअरला म्हणणार आहोत दिस पेअर इज कॉल्ड ॲज को टर्मिनल अँगल. ओके, तुम्हाला आता पॉइंट क्लिअर झाला असेल. सो आता आपण नेक्स्ट पॉइंट जो आहे तो बघूयात. आता आतापर्यंत आपण अँगलचे टाईप बघितले आणि अँगलचं मेजरमेंट बघितलं. ठीक आहे, आता यानंतर आपण तेच अँगल आपण अजून कोणत्या प्रकारे मेजर करू शकतो ते बघणार आहोत. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला मेजर्स ऑफ अँगल्स. सो नेक्स्ट पॉइंट इज मेजर्स ऑफ अँगल. ठीक आहे, तर बघा आपण
कोणताही अँगल, तर बघा, द अमाऊंट ऑफ रोटेशन फ्रॉम द इनिशियल रे OA टू टर्मिनल रे OB गिव्स द मेजर ऑफ अँगल AOB अँड इट मेजर इन टू सिस्टीम. आपण ते मेजरमेंट टू सिस्टीम वाईज मेजर करू शकतो. अँड फर्स्ट सिस्टीम इज सेक्झॅजेसिमल सिस्टीम. सेक्झॅजेसिमल सिस्टीम मीन्स डिग्री मेजर. डिग्री measure. Okay, and second system is circular system means radian measure. Okay, so first starting ला बघूया आपण सेक्झॅजेसिमल सिस्टीम अँड देन सेकंड जी सिस्टीम आहे ती त्यानंतर बघूयात. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेक्झॅजेसिमल सिस्टीम? सेक्झॅजेसिमल सिस्टीम म्हणजेच काय, तर बघा, द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज अ डिग्री. ओके, अँड वन रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स. The measure of each part is called as 1 degree angle. Okay, आणि सांगायचं मिनिंग, त्यावेळेला आपण 1 रोटेशन अँगल घेणार आहोत. ओके, तर आपण 1 रोटेशन अँगल कन्सिडर करूयात. तर बघा, OA इज इनिशियल रे, हा OA आहे आपला एक्स ऍक्सिस. आपण डायरेक्टेड अँगल्स बघणार आहोत आणि त्या अँगलचं मेजरमेंट हे आपण ह्या प्रकारे फाइंड आउट करणार आहोत. त्यामुळे डायरेक्ट अँगलचं या ठिकाणी मिनिंग काय आहे, तर ते अँगल स्टँडर्ड फॉर्ममध्ये असले पाहिजे. म्हणजेच जर आपण ऍक्सिसवर जर अँगल कोणताही घेतला तर त्या ऍक्सिसवरती इनिशियल रे हा पॉझिटिव्ह ऍक्सिसवर असला पाहिजे. अँड टर्मिनल आर्म हा कुठेही असेल तरी चालेल, ऍक्सिसवर असेल, क्वाड्रंटमध्ये असेल किंवा पॉझिटिव्ह ऍक्सिसवरती आला तरी चालेल. फक्त ते सगळे अँगल हे स्टँडर्ड पोझिशनमध्ये असले पाहिजे आणि OA हा पॉझिटिव्ह ऍक्सिसवरती असला पाहिजे. ठीक आहे, तर आपण बघा, आपण 1 रोटेशन अँगल घेतलेला आहे. ठीक आहे, मग 1 रोटेशन अँगलचं मेजरमेंट किती असतं, तर 360 डिग्री असतं. ओके, आता आपण काय करणार आहोत, तर ह्या 1 रोटेशन अँगलचे 360 पार्ट्समध्ये डिवायडेशन करणार आहोत. त्यामधील प्रत्येक पार्ट हा एकमेकांना इक्वल असणार आहे. म्हणजे आपण इक्वल डिवायडेशन करणार आहोत 1 रोटेशन अँगलचं. ठीक आहे, मग बघा, आपण करूया डिवायडेशन. बघा, आता या ठिकाणी आपण काय 360 पार्ट मध्ये डिवायडेशन करू शकत नाही ऍक्च्युअली, पण आपण एक अंदाज दाखवूया की आपण अशा प्रकारे ते अँगल्स एकमेकांमध्ये डिवाइड करू शकतो आणि त्या सगळे अँगल्स मिळून ते अँगल असणार आहे 360 डिग्री. ठीक आहे, पण त्यामधील एकाच मेजरमेंट त्या सगळ्या 360 पार्ट्समध्ये जेवढे अँगल फॉर्म होणार आहेत त्या अँगल्स मधील एक अँगल, कोणताही तुम्ही एक घ्या, तो एक अँगल त्या एकाच मेजरमेंट असणार आहे 1 डिग्री. ठीक आहे, ओके, समजलं असेल तुम्हाला. बघा, द मेजरमेंट ऑफ ईच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री. या प्रत्येकाचा अँगल एकमेकांना इक्वल असणार, त्या प्रत्येकाचं मेजरमेंट म्हणजे किती असणार आहे, 1 डिग्री असणार आहे. ओके, आणि 1 डिग्रीच्या आपण ज्या वेळेला बघा स्टार्टिंगला फर्स्ट स्टेटमेंट काय बघितलं आपण, तर आपण 1 रोटेशन अँगलचे 360 पार्ट्समध्ये इक्वल पार्ट्समध्ये कशामध्ये इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन केलं आणि त्या पार्टमधील प्रत्येकाचं मेजरमेंट ते किती असणार आहे, तर 1 डिग्री असणार आहे आणि ते सगळे एकमेकांना इक्वल असणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच आपण 1/360 पार्ट केले आणि त्यामधील आपण 360 पार्ट केले आणि त्यामधील 1/360 पार्ट म्हणजे 1 डिग्री. ओके, 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड एज 1 डिग्री. ठीक आहे, अँड इट इज डिनोटेड बाय, या फॉर्म मध्ये त्याचं नोटेशन डिनोट करायचं. ठीक आहे, आता पुढचं काय, तर बघा 1 डिग्रीचे पुन्हा आपण 60 पार्ट मध्ये त्याचा आपण डिवाइड करणार, ते पूर्ण तो अँगल कशामध्ये डिवाइड करणार, तर जे एकूण 60 इक्वल पार्ट्स जे त्या ठिकाणी फॉर्म करणार, इक्वल पार्ट मध्ये त्याचं परत आपण डिवायडेशन करणार आणि त्यामधील एक पार्ट 1/60 पार्ट म्हणजे 1 मिनिट. यातला कोणताही एक पार्ट किंवा यातले सगळे प्रत्येक पार्टचं मेजरमेंट हे असणार आहे 1 मिनिट. ठीक आहे, आता पुन्हा आपण त्या 1 मिनिटाचे अगेन आपण त्या मिनिटाचे परत 60 भाग करणार, परत
60 पार्टमध्ये डिवाइड करणार, तो 1 मिनिट सुद्धा पुन्हा. मग त्यामधील एक एक म्हणजे 1/60 पार्ट म्हणजे 1 सेकंद. ठीक आहे. तर बघा 360 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर त्यामधील एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. 1 डिग्री जर आपण 60 भाग केले, 60 पार्ट मध्ये डिवायडेशन केले, त्यामधील एक पार्ट म्हणजे 1 मिनिट. एका मिनिटाचे पुन्हा आपण 60 भाग केले, त्यामधील एक भाग म्हणजे 1 सेकंद. ठीक आहे. मग आता आपल्याला तुम्हाला हे लक्षात ठेवा, तुम्हाला समजलं असेल तरी चालेल, हे पाठ करायची गरज नाहीये. फक्त यामधील कोणता पार्ट लक्षात ठेवायचा होता तर बघा, लक्षात काय ठेवायचं तर 1 डिग्री म्हणजे 60 सेकंद अँड 1 डिग्री मीन्स 60 मिनिट. ओके. हे साइन मिनिटाचं आहे. एक रेष म्हणजे मिनिट, 2 रेषा म्हणजे सेकंद. ओके. म्हणजेच 1 डिग्री इक्वल 60 मिनिट अँड 1 मिनिट मीन्स 60 सेकंद. ठीक आहे. मग आपण या प्रकारे अँगलचे मेजरमेंट करणार आहोत. ओके. सो आता हा पॉईंट आपला क्लिअर झाला आहे. या पॉईंट मध्ये फक्त आपल्याला हेच बघायचं आहे, हे मेन ज्या 2 डिफरंट प्रूव्ह केल्या आपण ह्याच फक्त आपल्याला बघायच्या होत्या. आता यानंतर सेकंड आहे सर्क्युलर सिस्टीम, ती आपण बघणार आहोत. सेकंड पॉईंट बघा, सेकंड पॉईंट आहे सर्क्युलर सिस्टीम मीन्स रेडियन मेजर. आता त्याचं मिनिंग काय ते बघा. आता ह्यामध्ये आपण एक सर्कल कन्सिडर केलेला आहे आणि या सर्कलमध्ये एक 2 रेडियस आपण घेतलेल्या, 2 रेडियस मध्ये जी OA आहे ती एक रेडियस आणि OB ही सेकंड रेडियस आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो O आहे तो OA सेंटर आहे सर्कलचा, त्याला आपण व्हर्टेक्स सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तो ह्या सर्कलचा सेंटर आहे. आता या ठिकाणी काय झालं आहे तर या 2 रेडियसमुळे आणि त्या रेडियसमध्ये या कर्वमुळे या ठिकाणी सेंटरला जो अँगल फॉर्म झाला आहे त्या अँगलला आपण 1 रॅडियन, तर अँगलचं मेजरमेंट हे 1 रॅडियन असतं. ठीक आहे. हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि हे प्रूफ सुद्धा आपण करणार आहोत. ठीक आहे. आणि यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे, ते फॉर्म्युला आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहोत. ठीक आहे. आता बघा या सर्कलमध्ये ज्या 2 रेडियस आहे त्या 2 रेडियसची लेंथ सपोज करूया की ती R असेल. ठीक आहे. सर्कलची रेडियस ही इक्वल असते, त्यामुळे ह्या 2 रेडियस सेम आहेत. त्या 2 रेडियसची लेंथ ही R आहे. ठीक आहे. आणि ज्या वेळेला या कोणत्याही रेडियसमुळे 2 रेडियस सर्कलच्या मुळे त्यामध्ये जो आर्क तयार होतो तो आर्क आणि तो रेडियस या सगळ्यांची लेंथ ही सेम असते. ओके. लेंथ ऑफ एन आर्क अँड रेडियस अँड लेंथ ऑफ एन रेडियस बोथ आर इक्वल. ठीक आहे. आणि त्यामुळे त्या सेंटरला जो अँगल फॉर्म होतो त्या अँगलचं मेजरमेंट 1 रॅडियन एवढं असतं. ठीक आहे. आता हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपला सेकंड पॉईंट जो आहे, पॉईंट मीन्स तो सेकंड थेरम आहे आपला, आपल्या चॅप्टर मधला ह्याच्यावर डिपेंड एक थेरम आहे. ठीक आहे. आपण जे मेजरमेंट म्हणतोय की हे जे सेंटरला जे मेजरमेंट आहे हे कॉन्स्टंट आहे, ते बदलत नाही, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि ते सर्कलच्या रॅडियसवर डिपेंड नसतं. रॅडियस कितीही वाढली, कितीही एक्सटेंड झाली तरीही तो जो अँगल आहे तो अँगल कॉन्स्टंट राहतो, अँगल बदलत नाही. ठीक आहे. थेरम काय आहे तो बघा. मी थेरम फक्त तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवते. तुमच्याकडे पुस्तके असतील, बुक असेलच, त्यामध्ये तुम्ही बघून थेरम काय आहे तो बघू शकता. तर बघा इथे स्टेटमेंट मी वाचते. स्टेटमेंट आहे द रेडियन सो डिफाईन इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस ऑफ द सर्कल अँड पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आपण मग शॉर्टमध्ये एक स्टेटमेंट या ठिकाणी फक्त लिहूया. द रेडियन is independent of the radius of circle. ठीक आहे. and pi radian equal to 180 डिग्री. हे मेजरमेंट आपण वापरणार आहोत. पाय रेडियन म्हणजे त्याचं व्हॅल्यू ही 180 डिग्री मध्ये असते आणि पाय ही रॅडियन मधली व्हॅल्यू झाली 180 ची. ठीक आहे. तर हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. स्टार्टिंगला आपण सर्कलमध्ये गिव्हन व्हॅल्यू जे त्या व्हॅल्यू आपण लिहिणार. सर्कलमध्ये जे आपण दिलेले काय तर हे सर्कल आहे, त्यामध्ये O आहे, तर O सेंटर आहे, R इज रेडियस म्हणजे OA इक्वल टू OB इज इक्वल टू R, बोथ आर सेम. अँड लेंथ ऑफ आर्क
हे आर कोणता आहे, ए बी आहे आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा किती आहे, तर स्मॉल आर एवढी आहे. ओके, आणि त्यामध्ये जो अँगल फॉर्म झाला आहे, अँगल ए ओ बी, याचं मेजरमेंट 1 रेडियन आहे. आता हे सगळं आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, हा सगळा गिव्हन पार्ट आहे. आता आपण प्रूव्ह काय करणार आहोत, तर रेडियन मेजर आहे ते कॉन्स्टंट आहे, ते सर्कलच्या रेडियसवर डिपेंड नाहीये. तर ठीक आहे, ते प्रूव्ह करूया. ते प्रूव्ह करायचं आपल्याला काय करावं लागेल, तर आपण जो ओए रेडियस घेतलेली आहे ती आपण रेडियस या ठिकाणी वाढवणार आहोत, आणि ती वाढवल्यानंतर ती काय होणार आहे, तर या सर्कलला इथे या पॉइंटमध्ये मीट होते. ओके, सो आता या ठिकाणी आपले 2 आर्क तयार झाले आहेत. फर्स्ट आर्क आहे ए बी हा, आणि सेकंड आर्क आहे ए बी सी. ठीक आहे, मग आता ह्या 2 आर्क, आता या ठिकाणी जो अँगल आहे ए ओ सी हा स्ट्रेट अँगल आहे, बरोबर आहे का. बघा, ह्या स्ट्रेट लाईनवर तो अँगल असा फॉर्म झाला आहे. मग कोणत्याही स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट हे किती असतं, तर बघा अँगल ए ओ सी इज इक्वल टू, हा स्ट्रेट अँगल आहे, इज इक्वल टू अ स्ट्रेट अँगल स्ट्रेट अँगल किती डिग्री असतो, तर 180 डिग्री असतो. म्हणजेच 2 राईट अँगल्स म्हणजे 90, 2 राईट अँगलचं मल्टिप्लिकेशन हे 180 डिग्री येतं. ठीक आहे, मग त्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट 180 यूज करूयात, कारण आपल्याला 180 व्हॅल्यू पुढे लागणार आहे फाइंड करताना आन्सर. ठीक आहे, मग एओसीचं मेजर आपल्याला मिळालं 180 डिग्री. ठीक आहे, आता आपल्याला एक स्टेटमेंट यूज करायचं आहे, कोणतं, तर बघा आपल्याला माहिती आहे, झालेलं आहे आपल्या इथे, मेजर्स ऑफ अँगल्स ऍट सेंटर ऑफ सर्कल आर proportional to length of an arc corresponding arc subtending them. ओके, ज्या अँगलमुळे सर्कलवर जो आर्क तयार झाला आहे त्या आर्कची मेजरमेंट म्हणजे आर्कची लेंथ ती त्या अँगलच्या मेजरमेंट बरोबर प्रपोर्शनल मध्ये असते. म्हणजे या ठिकाणी ए ओ बी हा एक अँगल आहे, या अँगलचा आर्क आहे ए बी, मग त्या ए बीची लेंथ ती त्या अँगलच्या मेजरमेंट बरोबर प्रपोर्शनल मध्ये असणार आहे. ठीक आहे, मग आता हा आपण जो बेसिक कन्सेप्ट आहे हा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. मग त्यानुसार आपल्याला स्टेटमेंट काय मिळणार आहे, तर बघा मी डायरेक्ट स्टेटमेंट लिहिते. कोणतं स्टेटमेंट, कोणत्या स्टेटमेंटवर मी आता लिहिणार आहे, तर बघा ते पुन्हा एकदा ऐका, तुमच्या बुकमध्ये आहे ते, तुम्ही बुकमध्ये बघून आहे असा थेरम हा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. ओके, सो बघा मी काय सांगते, द मेजर ऑफ अँगल ऍट सेंटर ऑफ सर्कल आर proportional to the length of corresponding arc subtending them. ओके, लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे हा अँगल या लेंथवर प्रोपोर्शनल आहे, आणि स्ट्रेट अँगल मधील हा पूर्ण या आर्क सोबत प्रोपोर्शनल मध्ये आहे. सो बाय दिस स्टेटमेंट वी गेट मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी अपॉन मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ सी इज इक्वल टू length of arc AB upon length of arc ABC. ठीक आहे, एल आपण लेंथ म्हणून नोटेशन कन्सिडर करतो. लेंथ ऑफ म्हणले की ब्रॅकेटमध्ये तो आर्क लिहितो, तुम्हाला हे नोटेशन झालं असेल. त्यानुसार आपण त्या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क एबी घेतलेलं आहे, लेंथ ऑफ आर्क एबीसी घेतलेलं आहे. मग एलचं मिनिंग आहे लेंथ, आणि ब्रॅकेटमध्ये जो आहे आर्क लिहायचा, आणि ते रीड करताना आपण कसं करणार, तर लेंथ ऑफ आर्क ए बी, लेंथ ऑफ आर्क एबीसी. ठीक आहे, आता आपल्याला दिलंय काय ते बघूया. मेजरमेंट ऑफ अँगल एओ बी किती आहे, ते 1 रेडियन आहे. मेजरमेंट ऑफ अँगल एओ सी हे किती आहे, 180 आहे. ओके, सो पुट करूया. बघा 1 रेडियन इक्वल टू 180 इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ए बी, या एबीची लेंथ किती आहे, स्मॉल आर, लेंथ ऑफ आर्क एबीसी, ए बी सी. आता ते पूर्ण अर्धा सर्कल आहे, बरोबर. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो, त्याची आपण लेंथ फाइंड करायची, त्याचा फॉर्म्युला कसा आहे ना, तर 1/2 इंटू 2 पाय आर. ठीक आहे, सो आर आर गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, सो वी गेट 1/पाय. आपल्याला काय मिळालं, 1/पाय एवढं आन्सर मिळालं. ठीक आहे, सो आता आपण जो 180 आहे तो आपण इकडे घेऊया, तो मल्टिप्लाय होईल. सो 1 रेडियन इक्वल टू 180/पाय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, तर 1 रेडियन इक्वल टू 180/पाय. ठीक आहे, या ठिकाणी आर हे शिल्लक राहिलं आहे, कोणतं व्हेरिएबल आहे का, 180 कॉन्स्टंट आहे, पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं,
तर 1 रेडियन इज कॉन्स्टंट अँगल. दॅट इज दिस इज नॉट डिपेंड ऑन रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. मग तुम्हाला ते अजून एक मी वेगळं मिनिंग सांगते. सेम हाच थेरम आहे, फक्त मिनिंग फक्त वेगळ्या प्रकारे आहे. तर काय आहे बघा, मी एक छोटा सर्कल काढते, स्मॉल, फर्स्ट सर्कल. अजून एक सर्कल काढते मी, दिस इज सेकंड सर्कल. अजून एक सर्कल ड्रॉ करते, दिस इज थर्ड सर्कल. ठीक आहे. आता या सर्कल सेंटर तिघांचाही सेंटर हा ओ हा इक्वल आहे, सेम आहे, एकच आहे. आणि यामध्ये आपण एक रेडियस ड्रॉ करूया. ही एक रेडियस आणि ही एक रेडियस. मग ही पहिल्या सर्कलला ओ ए ओ अँड ओ बी ही रेडियस असेल. सेकंड सर्कलला सी ओ सी ओ डी ही रेडियस आहे. थर्ड सर्कलला ओ पी अँड ओ क्यू ही रेडियस आहे. ओके. म्हणजे बघा, फर्स्ट सर्कलमध्ये ओ ए ही रेडियस आहे जी, याला आपण R1 मानूया. सेकंड सर्कलची रेडियस इथून इथपर्यंत आहे, ती R2 असेल. बघा, इथून इथपर्यंत R2 असेल. थर्ड सर्कल रेडियस बघा, सेंटर इथून इथपर्यंत असणारी, फर्स्ट सर्कलची इथून इथपर्यंत, सेकंड सर्कलची रेडियस इथून इथपर्यंत आहे, थर्ड सर्कलची रेडियस इथून इथपर्यंत आहे. ते म्हणून मी इथून एरो तुम्हाला दाखवते. इथून नसणार आहे, ती इथून असणार आहे. ठीक आहे. आणि इथपर्यंत ही आहे R3. ठीक आहे. तर बघा, आपलं थेरम काय, म्हणजे आपल्याला सांगितलंय काय, तर 1 रेडियन कॉन्स्टंट अँगल आहे का बघा. तर हा अँगल बघा, हा किती असणार आहे, रेडियस आणि आर्क याच्यामुळे फॉर्म झालेला अँगल हा 1 रेडियन असतो. बरोबर. ते आपण त्यानुसार इथं 1 रेडियन अँगल तर दाखवलेला आहे. आता आपल्या फर्स्ट सर्कलची रेडियस एवढी आहे. सेकंड सर्कलची पुन्हा रेडियस वाढली. थर्ड सर्कलची पुन्हा रेडियस मोठी झाली. बरोबर. दोन्ही पण रेडियस सिमिलर चेंज झालेला आहे. मग रेडियस जरी वाढली तरी आपला अँगल हा तोच राहिलाय का. ठीक आहे. तर बघा, त्यामुळे रेडियस कितीही जरी मोठी झाली तरी तो अँगल 1 रेडियनच राहणार आहे, तो बदलणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की रेडियन मेजर इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ सर्कल अँड 1 रेडियन इज कॉन्स्टंट अँगल. हे दोन स्टेटमेंट जे आहेत त्या दोघांचे मिनिंग सेम आहे. आणि हे स्टेटमेंट आपण दोन्ही स्टेटमेंट हे एका थेरममध्ये प्रूव्ह केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आपला हा पॉईंट क्लिअर झाला. आणि आपण या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे हा प्रूव्ह केलेला आहे फॉर्म्युला. तर या फॉर्म्युलावरून आपण एक सेकंड दुसरा फॉर्म्युला जो आहे तो प्रूव्ह करणार आहोत. तर बघा, तुम्हाला हे मिनिंग, याच्यावरून तुम्हाला ह्याचं मिनिंग समजलं असेल, त्याचबरोबर ह्याचं मिनिंग समजलं असेल थेरमचं आपल्या. ठीक आहे. या थेरमवरून तुम्हाला हा फॉर्म्युला कसा प्रूव्ह झाला हे तुम्हाला समजलं असेल. ओके. आता मी डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिणार आहे, त्यानंतर आपण एक दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करतोय. तर बघा, सेकंड फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. आपण प्रूव्ह काय केलं, तर 1 रेडियन इक्वल टू 180/π हे आपण प्रूव्ह केलं. आता आपल्याला 1 डिग्री इक्वल टू फॉर्म्युला हवाय. हा मिळाला 1 रेडियन इक्वल टू, हा झाला रेडियनचा फॉर्म्युला. आपल्याला डिग्रीचा फॉर्म्युला हवाय. तर आपण काय करणार, तर याचा रेसिप्रोकल π/180 याने मल्टिप्लाय करणार दोन्ही साईडला. ओके. मल्टिप्लाय 180/π ऑन बोथ साइड. मल्टिप्लाय केल्यामुळे काय मिळेल, तर बघा 1 रेडियन इंटू π/180 इज इक्वल टू 180/π इंटू π/180. ठीक आहे. आता π कॅन्सल, 180 कॅन्सल. सो वी गेट π/180. ह्याला रेडियन मल्टिप्लाय आहे म्हणजे हा पूर्ण अँगल झाला रेडियन मध्ये. इज इक्वल, हे पूर्ण गेलं, या ठिकाणी 1 शिल्लक राहील आणि त्या 1 जो शिल्लक राहतो तो असतो डिग्री मधला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला मिळाला 1 डिग्री इज इक्वल टू π/180 रेडियन. हा मिळाला आपल्याला फॉर्म्युला. आणि हे 2 फॉर्म्युले आहेत. आपण हे 2 फॉर्म्युले इथून पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, म्हणजेच रेडियन मधील अँगल डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करताना, डिग्रीमधील अँगल रेडियनमध्ये कन्व्हर्ट करताना हे दोन्ही फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत. ओके. आता याच्यावर डिपेंड नोट जे आहेत त्या नोट आणि आपली याच्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स ते आपण बघणार आहे. तर बघा, हे 2 फॉर्म्युले झाले आहेत. 2 फॉर्म्युले डिपेंड नोट काय आहेत बघा. फर्स्ट नोट बघा, फर्स्ट नोट आहे टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रेडियन मेजर मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय π/180.
180. बघा ह्या प्रूव्ह केलेले आहेत अँगल. फर्स्ट नोट आपल्याला काय सांगते, टू कन्वर्ट डिग्री मेजर. तर बघा टू कन्वर्ट डिग्री इंटू रॅडियन मल्टीप्लाय डिग्री मेजर डिग्री बाय पाय अपॉन 180. बघा डिग्रीमधून रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करताना त्या अँगलला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं आणि जे आन्सर येईल ते असणार आहे डिग्रीमधील आन्सर. ओके. सेकंड नोट काय आहे बघा, याच्या उलटी सेकंड नोट आहे, टू कन्वर्ट रॅडियन मेजर इंटू डिग्री मेजर. टू कन्वर्ट रॅडियन इंटू डिग्री मल्टिप्लाय रॅडियन बाय 180 अपॉन पाय. बघा जर आपल्याला अँगल रॅडियनमध्ये दिला असेल तर तो अँगल डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना त्या अँगलला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचा आणि जो अँगल त्या ठिकाणी असणार, जे आन्सर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल ते आन्सर आणि तो अँगल हा रॅडियनमध्ये असणार आहे. ओके. आपण याच्यावर डिपेंड खूप एक्झाम्पल बघणार आहोत, त्यावरून तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होईल, ह्या दोन्ही तुम्हाला नोट क्लिअर होतील. ओके. तुम्हाला आपोआप कळेल की मल्टिप्लाय डिग्रीला कशाने करायचं रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना किंवा रॅडियनला कशाने करायचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करताना. ठीक आहे. तर ह्या दोन नोट यावर डिपेंड होत्या, त्या क्लिअर झाल्या आहेत. थर्ड नोट आहे सेक्साडेसिमल सिस्टीम, या पॉईंटवर डिपेंड आहे थर्ड नोट. म्हणजे आपल्याला जर कोणताही अँगल दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल 0.3248 हा एक अँगल दिला आहे, हा आहे डिग्रीमधील अँगल आणि आपल्याला या अँगलचं कन्व्हर्जन डिग्री, मिनिट अँड सेकंद याच्यामध्ये करायचं आहे. त्यावेळेला आपण त्या ठिकाणी सेक्साडेसिमल सिस्टीम जी आपण बघितली आता ती यूज करून आपण याचं कन्व्हर्जन डिग्री, मिनिट अँड सेकंडमध्ये करणार आहोत. ओके. ते आपण डायरेक्ट आपल्या 1.1 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्या ठिकाणी करूयात, मग तुम्हाला चांगलं समजेल. ओके. मी आता काही सांगणार नाही, डायरेक्ट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते बघूयात. ओके. अँड फोर्थ नोट जी आहे तुमच्या पुस्तकात, फोर्थ नोट आहे, तुम्ही पुस्तक एकदा बघा तुमच्या समोर. त्या फोर्थ नोटमध्ये डिग्रीमध्ये काही अँगल दिले आहेत आणि ते अँगल रॅडियनमध्ये कन्व्हर्ट केले आहेत. ओके. मग ते कसे कन्व्हर्ट करायचे ते आपण ते बघणारच आहोत. तर बघा फॉर एक्झाम्पल त्यातला एकच अँगल आपण बघूयात. तर त्यामध्ये त्यांनी फर्स्ट अँगल दिलेला आहे 15 डिग्री आणि आपल्याला हा अँगल रॅडियनमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. म्हणजे आपण काय करणार या 15ला, बघा आपल्याला काय सांगितलं इथं, डिग्रीमधील अँगल रॅडियनमध्ये कन्व्हर्ट करताना बघा फर्स्ट नोट दिलेली आहे, टू कन्वर्ट डिग्री इंटू रॅडियन मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय पाय अपॉन 180. मग डिग्रीमधील अँगलला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केला की तो जो अँगल आहे तो जातो रॅडियनमध्ये. ओके. आणि ह्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे पाय बाय 12 अँड दिस अँगल इज इन रॅडियन. ठीक आहे. रॅडियन साइन आहे हे स्मॉल सी. ओके. किंवा हेच तुम्ही उलट करू शकता, जर हे दिलं असा अँगल दिला असेल तर याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करताना फक्त याच्या रेसिप्रोकल म्हणजे 180 पाय ह्याने मल्टिप्लाय करावं लागेल की लगेच तुम्हाला डिग्री मधला अँगल मिळेल. ठीक आहे. आपण ह्याच्यावर जे आपण एक्झाम बघणार आहोत ते आपण डायरेक्ट 1.1 मध्ये बघूयात. ओके. ठीक आहे. आपले फर्स्ट फोर्थ नोट झाल्या, आता लास्ट फिफ्थ नोट जी आहे, तर फिफ्थ नोटमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे मिनिट हँड, ओव्हर हँड. आता आपण जे घड्याळ आहे आपलं क्लॉक, त्या क्लॉकमध्ये ज्या वेळेला आपला मिनिट हँड आणि ओव्हर हँड ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला त्या ठिकाणी जो अँगल फॉर्म होतो कुठलाही, जर एक तास झाला असेल किंवा पाऊण तास झाला असेल तर त्यामध्ये जो त्या काठ्याच्या मध्ये जो अँगल फॉर्म होतो तो अँगल कसा मेजर करायचा, किती डिग्री असतो तो अँगल, ते आपण या फिफ्थ नोटमध्ये आहे त्याबद्दल ते आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघूयात. ओके. सो आता आपली थेअरी ही झाली, कम्प्लीट झालेली आहे पूर्ण. 1.1 वर आधीची त्यावर सगळा डिपेंड हा 1.1 आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरला आपला 1.1 एक्झरसाइज हा आपण सुरू करतोय. त्या तुमची ही आपण जी थेअरी घेतली ती तुमची पूर्ण कम्प्लीट क्लिअर झाली पाहिजे, तर तुम्हाला 1.1 मध्ये एक्झाम्पल सगळे सुटतील. आपण ते घेणार आहोत, फक्त आपण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. आजच्या लेक्चरची थेअरी झाली, ती थेअरी तुम्ही एकदा बघा, वहीमध्ये लिहून काढा. पूर्ण थेअरी लिहू नका काढू, पण तरी फक्त थेरम जो आहे थेरम लिहा. आणि सेक्साडेसिमल सिस्टीम मधील जे आम्ही सांगितलं 1 डिग्री इक्वल 60 मिनिट आणि 1 मिनिट इक्वल 60 सेकंद,
ते फक्त त्याला ब्लॉक एक हे चौकोन केलेला आहे पुस्तकात, तो फक्त त्या पॉइंटमध्ये लिहा. बाकी डेफिनेशन लिहू नका, पण त्या प्रत्येक अँगलचं नाव आणि त्याची डायग्रॅम ही मात्र तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. बाकी थेरी लिहिली नाही तरी चालेल. ओके, सो आता आपण नेक्स्ट लेक्चरला आपला 1.1 एक्झरसाइज तो आपण सुरू करूयात.